नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मामा पाटलाच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुम्हाला क्वाडकॉप्टर ड्रोन घ्यायला पाहिजे की हेक्साकॉप्टर ड्रोन घ्यायला पाहिजे. ज्यांना माहिती नाही क्वाडकॉप्टर म्हणजे काय, त्या ड्रोनला 4 आर्म आहे. हेक्साकॉप्टर म्हणजे काय, त्याला 6 मोटर आहे किंवा त्याला 6 आर्म आहे. दोघांमध्ये खूप मोठं अंतर असं आहे की ड्रोनची स्टेबिलिटी. कसं असते की जेव्हा आपण खूप जास्त हवेमध्ये ड्रोन उडवतो तर साहजिक आहे जिथं 6 मोटर आहे ते स्टेबल राहणार, कारण की जेवढं पण ते वेट डिस्ट्रीब्युशन आहे ड्रोनचं ते 6 मोटरमध्ये होणार आणि ते सगळं तुम्ही 4 मोटरची गोष्ट करताय तर ते वेट डिस्ट्रीब्युशन 4 मोटरमध्ये होणार. परंतु दुसरी गोष्ट अशी असते जेव्हा आपण क्वाडकॉप्टर ड्रोन वापरतो त्याच्यामध्ये आपण मोटर पण एकदम थोडे पॉवरफुल वापरतो, राईट, कारण की स्टेबिलिटी थोडीशी वाढली पाहिजे. पण नवीन जेव्हा तुम्ही शिकता तर आमचं रेकमेंडेशन असेल की तुम्ही ते हेक्साकॉप्टरच घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ड्रोन जेव्हा फेल सेफ या काही झालं एका मोटरीला तर कसं रिॲक्ट करतो, राईट. जेव्हा तुम्ही हेक्साकॉप्टर वापरता अगर तुमची एक मोटर डॅमेज पण झाली तरी तुमचा ड्रोन खूप जास्त रिॲक्शन देणार नाही, इमिडिएटली खाली पडणार नाही, राईट. पण तेच अगर तुम्ही क्वाडकॉप्टरची गोष्ट केली, तुमची एक पण मोटर गेली, राईट, तेव्हा तुम्हाला ते ड्रोन पटाकसे रिॲक्शन करणार, लगेच सोडून खाली पडून जाईल. हे खूप अंतर आहे दोघांमध्ये.